चला हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज बुधवार आहे, 4 तारीख आहे। काल 3 मार्च होती। बरेच ताईंनी मला कमेंट केल्या होत्या की काल ग्रहण आहे, काळजी घे। तर काल मग इकडे चालले होते मी मम्मीकडे। तर काल दिवसभर मग काही शूट वगैरे पण जास्त काही घेतलं नाही। आणि जो एक व्हिडिओ येईल तुम्हाला तो आदल्या दिवशी आम्ही गेलेलो होतो। तर तिथे मला काही वस्तू घ्यायच्या होत्या, ऑफर होत्या, काही छान काही वस्तू भेटल्या पण। तर थोडंसं लेटच गेलो होतो आम्ही। आणि त्यानंतर काल आम्ही देवाचंच वाचलं। तर सप्तशतीचं एक मिनिट बाळा। तर देवाचं वाचन वगैरे केलं दिवसभर, म्हणजे बसलेलीच होती, काम वगैरे काहीच केलं नाही। आणि त्यानंतर म्हणजे काही करायचं नव्हतं ना ग्रहणामध्ये। तर देवाचं वाचन वगैरे, टी व्हीवरती देवाचं गाणे वगैरे मंत्र, हेच दिवसभर माझं काल झालं। तर कालचा दिवस म्हणजे असं एक असतं ना की आपण कधी कधी वाटतं की काम करू नये, पण काल असं वाटायचं की सकाळी 9लाच झोप यायची, म्हणजे एखादा दिवस खूप जड जातो। तर तसा कालचा गेला, खूप बोर होता, खूप मोठा दिवस वाटायचा। आणि काही देवाचं वाचनातच माझा कालचा दिवस गेला मग। आणि त्यानंतर मग आज काल रात्री इथेच थांबली होती। आणि आज करायचे आम्हाला सांडगे वडे। तर ते पण तुमच्यासाठी पण करणार आहे। बऱ्याच त्यांची खूप कमेंट आलेल्या होत्या नागलीच्या पापडसाठी वड्यांसाठी, शेवई। तर आपल्याकडे सगळे भेटेल। तर शेवई पण 5-6 दिवसामध्ये सुरू होणार आहे। गव्हाची एकदम छान अशी गव्हाची शेवई। मार्केटमध्ये तुम्हाला गव्हाची शेवई लवकर भेटणार नाही, आमच्याकडे गव्हाची शेवई ही भेटेल तुम्हाला। आणि नागलीचे पापड पण 15 दिवसानंतर चालू करणार आहे। आणि म्हणजे आता हे 2-3 सण होते, होळी वगैरे झाले। आई आता बाहेर गावी, म्हणजे आई जाणार आहे गावी, तर सुरतला जाणार आहे त्या तिकडनं आल्या का मग आम्ही नागलीचे पापड पण सुरू करू। आणि त्यानंतर आपले वडे सांडगे आजपासून सुरू झालेले। ज्या पण ताईंना हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देईल मी। आणि आपले घरगुती सांडगे तुम्हाला भेटेल। भाजी खूप छान लागते, आम्ही करतो, तुम्हाला रेसिपी पण शेअर करेल। तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। हे बघा, ही बघा। चला तर इकडेच सकाळीच पहाटे ना डाळ भिजत टाकली होती, हरभऱ्याची डाळ छान मस्त भिजली होती। ती आता पाण्यातून काढली होती निथळण्यासाठी। आणि आता आम्ही आज सांडगे करणार आहेत। काय आमच्याकडे वडे म्हणतात बोलताना, थोडे वडे सांडगे होऊन जाईल। तर चला, तर भरपूर म्हणजे डाळ आता मस्त भिजलेली होती। आता ती गिरणीमधून ते दळून आणायची होती। त्यामध्ये भरपूर सारा लसूण, तुम्ही बघितलं लसूण किती घेतला, आणि जिरे, ओवा, तर एवढे सगळं काही त्यामध्ये दळण्यासाठी टाकायचं। आणि नवीन लसूण होता आणि वड्यांची चव तर खूप छान लागणार आहे, त्यामध्ये ओवा, जिरे। आता हे सगळं मग मी मिक्स करून गिरणीमध्ये ते दळून आणेन। आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्या घरचं लाल तिखट वगैरे मिक्स करेल। आज फक्त चण्याच्या डाळी, म्हणजे आपल्या हरभऱ्याची डाळीचे वडे करणार आहे। बऱ्याच ताईंना म्हणजे त्यामध्ये आपल्या काही डाळी असतात त्या मिक्स करून वडे करतात काही ताई, तर ते पण तुम्हाला करून भेटेल। पण आम्ही आज फक्त डाळीचेच वडे केलेले। जशी तुमची ऑर्डर असेल ना तसेच तुम्हाला वडे करून दिले जाईल। आणि वड्यांचा भाव काय असेल ते तुम्हाला सगळं काही, तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसतोय, त्या नंबरवर तुम्ही हाय मेसेज करा आणि मेसेज करा की आम्हाला सांडगे हवे आहे। तर तुम्हाला सांडग्यांचा भाव सगळं काही तुम्हाला माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळेल। तर व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा, तुम्हाला सांडग्यांचा सगळा भाव वगैरे सगळं काही मिळून जाईल। आणि आता आम्ही हे मिक्स करून आता मम्मी गिरणीमध्ये दळायला जाणार आहे। आणि डाळ दळल्यानंतर ती अशा प्रकारे झाली। आता यामध्ये घरचंच लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ। तर आता हे सगळं काही अंदाजे घेतलेले आहे। तर आता ही 2-2.5 किलो डाळ असेल। आणि त्यानुसार मम्मीने तिच्या अंदाजानुसार लाल तिखट, हळद आणि मीठ घेतलेले आहे। आता हे सगळं काही त्यामध्ये मिक्स करणार। आणि त्यानंतर आम्ही हाताने वडे खोडणार। आणि हाताने वडे खोडतो ना त्याची आम्ही काळ्या मसाल्याची भाजी करतो। आमच्याकडे लग्न असलं की वड्याची भाजी केलीच जाते, आणि त्या वड्याची भाजीची चव अप्रतिम असते। आणि वड्याची भाजी आपण अनेक प्रकारे करू शकतो, म्हणजे पातळही करतात, सुकीही करतो, आपण लहान मुलांना डब्यालाही देऊ शकतो। तर अशा प्रकारे आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये वडे केलेच जातात, आणि ते तुम्हालाही भेटणार आहे। आणि हाताने खोडले वड्याची चव अजून छान असते। चला तर आजचाच व्हिडिओ आहे। आजच आम्ही हे व्हिडिओ म्हणजे वडे खोडलेले आहे, त्यामुळे ते वाळल्यानंतर कसे होतात ते काही तुम्हाला दाखवले नाही। तर आता तुम्ही आमचे काही जुने व्हिडिओ बघितलेच असेल। तर अशा प्रकारे हे बघा, पीठ व सगळं मसाला वगैरे मिक्स केल्यानंतर असं तयार झालं।
त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हाताने मस्त असे वडे खुडले आणि खूप छान झाले। त्यानंतर मम्मीही खुडत होती। म्हटले चला सगळ्या ताईंसाठी छान असे आमच्याकडे घरगुती वडे आता भेटेल, सांडगे भेटेल, तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा। चला तर आम्ही हा व्हिडिओ नंतर म्हणजे ग्रहणाच्या आदल्या दिवशीचा आहे। तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो सगळे रिलायन्स मॉलला, काही वस्तू खरेदी करायच्या होत्या आणि मी सैला स्कूलमधून घ्यायला आली होती। त्याच्याच आम्ही मग सगळेच रिलायन्स मॉलला गेलो। तिथे काही ऑफर लागलेल्या होत्या, तर बऱ्याच काही वस्तू आम्ही खरेदीही केल्या। काही वस्तू छान होत्या, काही वस्तू आवडल्या, त्या आम्ही खरेदी केल्या। तर तुम्हाला काय काय खरेदी केलं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन। चला तर ही कढई पण खूप छान होती, 600 रुपयाची होती ती। आणि आम्ही ते कॅन्डल घेतल्या, त्या 150 रुपयाच्या होत्या, मस्त अशा पिंक कलरच्या होत्या, मस्त होत्या। आणि मी इथून फ्रुटी वगैरे घेतली, किती आम्हाला 74 रुपयाला पडली। आणि इकडे मामी सईला डॉल दाखवत होती, पण मामीनं म्हणते मला डॉल घ्यायची नाही, मला फक्त किंडर जॉयच घ्यायचे असं। तिने काय जास्त हट्ट केला नाही। आणि त्यानंतर बरीच गर्दी होती मॉललाही, तर आम्ही सगळं काही मॉल वगैरे फिरलो। त्यानंतर हा व्हिडिओ होळीच्या दिवशीचा आहे। त्यानंतर अशीच मी घरी गेली आणि बऱ्याच त्यांच्या साड्यांचे खूप मेसेज येत आहे। बऱ्याच त्यांना कलांजली साडी पाहिजे, तर सगळं म्हणजे आता बऱ्याच त्यांना आम्ही म्हणजे पाठवलं आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या साड्या लवकरच येऊन जातील। आणि आपल्याकडे छान असं मस्त पेशवाई पैठणी येणार आहे, ती पण एकदम छान दरामध्ये। तर ते व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा तर 2 दिवसामध्ये साडीचा एक व्हिडिओ येईल। म्हणजे अजून छान छान मस्त साड्या आहे, तर नक्कीच तुम्ही आणि तुम्हाला ग्रुपला ॲड व्हायचं असेल ना, आमचा साड्यांचा एक ग्रुप आहे, तर व्हॉट्सअपला हाय करा तुम्ही। तर आपल्या ऑर्डरचाच नंबरवर तुम्हाला आम्ही ग्रुपला ॲड करू, म्हणजे तुम्हाला साड्यांचे जेही नवीन पॅटर्न बघायला भेटेल ना, सगळं काही तुम्हाला ग्रुपमध्ये आम्ही फोटो टाकतो, तर तुम्ही त्याचेही बघू शकतात। किंवा आपल्या व्हिडिओमध्ये पण मी साड्या दाखवतेच, तेही बघू शकतात। आता उन्हाळा लागला आहे, सरबतसाठी आम्ही इकडे ग्लास वगैरे बघत होतो, तर अजून छान छान नवीन डिझाईन येतील अशा आशेने आम्ही काही घेतले नाही, पण आम्ही बाऊल वगैरे घेतलेले आहे, ते पण तुम्हाला दाखवतेच मी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि ज्या पण ताईंनी ऑर्डर केलेल्या आहे ना साड्या, त्या साड्या सगळ्या ताईंचे साड्या पोहोचणार आहे लवकरात लवकर, कारण काल धुलीवंदन होतं ना, त्यामुळे
कुरिअर बंद असतं. तर सगळ्या ताईंचे पार्सल आम्ही म्हणजे पाठवलेले, बऱ्याच ताईंच्या ऑर्डर आलेले आहे आणि खूप छान मस्त त्या कलांजली पैठणीला छान मस्त सगळ्या ताईंनी खूप प्रोत्साहन दिले. आणि बऱ्याच ताईंना काही ताईंना आम्ही नाही म्हटलं होतं, पण नाही म्हटलो ना पुन्हा आम्ही अवेलेबल केल्या आणि ताईंपर्यंत ही साड्या, काही ताईंपर्यंत साड्याही पोचल्या. तर चला, तर आम्ही असं मॉलमध्ये फिरत होतो, असं एक एक वस्तू काढत होती. मम्मी हे बघ, मम्मी ते बघ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि सांडग्यांचा भाव तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगेन. आणि तुम्हाला शेवई पापडी हवी असेल ना तर ते अजून जेव्हा व्हिडिओ करेल ना तेव्हा मी तुम्हाला शेअरच करेल तो व्हिडिओ. म्हणजे आम्ही पापड वगैरे करू तर सगळं काही शेअर करेल. आई आल्यानंतर आम्ही पापडीही सुरू करणार आहोत. चला, तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्याताही नवीन असले सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छान व्हिडिओस आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.